जे कांदेच बघू ते का आज आपण पुढला भागले जे शिकवून ते अपूर्णांकावर शाब्दिक उदाहरण आहे. आता आपण आपल्याला समस्येनं 2-4 प्रकारनं उदाहरण शिकवून आता आपण अपूर्णांकांना शाब्दिक उदाहरण शिकू. ठीक देखा 203 मध्ये कोणती संख्या मिळवली तर येणारे उत्तर हे 1/12 येईल. ठीक आता कोणती संख्या म्हणजे ती संख्या आपल्याला काय म्हणून आपण आता x. ठीक आहे संख्या x म्हणू. ठीक आहे आता x म्हणू. मिळवली म्हणजे काय ती प्लस होईल. ठीक आहे जर आता असं म्हणा कोणती संख्या वजा केली म्हणजे आपण मायनस केली असते पण मिळवली म्हणजे प्लस. आता 203 मध्ये कोणती संख्या मिळवली उत्तर 112 येईल. ठीक आहे 203 मध्ये कोणती संख्या मिळवली 112. x कसा होणार ते आपण संख्या काय मानी x मानी. आता x मानला तर काय करावं लागेल आता हे बरोबर चिन्ह राहणार. जर इकडे गुणलाय इकडे जाणे भागलाय तर भागलाय इकडे जाणे गुणिला आणि इकडे बेरीज आहे आणि इकडे जाणे वजा वस आणि इकडे वजा इकडे जाणं काय वस प्लस वस. आता हा फॉर्म्युला शिकत असताना हा फॉर्म्युला आपल्या पुढे आठ कामात पडेल. ठीक कसा कामात पडतो सांगा. आता प्लस आहे इकडे जाणार बाहेर दे आता ही संख्या प्लस आहे बरोबर इकडे काय दे मायनस होते 2/3 वजा 1/12 बरोबर. ठीक आहे आता 12/3 अपूर्णांकांना आपण बेरीज वजाबाकी शिकून त्या टाइमला जर संख्या भिन्न म्हणजे वेगळं असणार तर आपण छेदनं काय करतात लसावी काढतो. आता लिखित अशा वेळेस संख्या भिन्न असताना म्हणजे तुम्हाला प्रॉपर्ली संख्या भिन्न असताना छेदांचा लसावी काढा. छेद काय 3/12 आता 12/3 आहे साधी गोष्ट आहे. 3 ना लसावी छेदना लसावी काय नंतर 12 देणार. ठीक आहे 2/3 वजा 1/12 ते 12 आता जर 12 नाही तर 4 ने गुणना म्हणजे 12 ज्या संख्या छेदनिक होतं त्या संख्याने अंश गुण टाका 3 चौक 12 आता 12 जाय 12 जाय. ठीक आहे आता छेद काय जाय समान नाही आता कॉमन छेदलं हॅलो आता का 4 दुनी 8 वजा 1 1 ठीक आहे आता वजा चिन्ह आठवलं तर मला वजा लिहिलं छेद कॉमन 12 आता 7 8 मध्ये किती लावू ना 7. ठीक लिहा. असं प्रकारे आपण पुढलं उदाहरण लिहू. आता पुढलं उदाहरण बिलकुल सेम पूर्णांक उत्तर आपण जेवढा शिकतोच ना त्या टाइमला आपण नेमकं देईल काय ते जर ते चालना तुम्ही उत्तर आपण नाही गेलं बाकी केवढा मोठा विषय नाही. जो टॉपिक समजला नाही त्या व्हिडिओला स्क्रीनशॉट टाकायचं 8955 हा नंबर आहे या नंबरवर टाका किंवा कमेंट बॉक्सला टाका तुम्हाला ते उदाहरण तुम्हाला पर्सनली सोडायचं टाकायचं असतो काय विषय. आता पुढलं उदाहरण असं एक बिलकुल सेम उदाहरण हा उदाहरण दुसरं पहिलं उदाहरण दुसरं क्वेश्चन का ठीक. आता 203 च्या 605 मध्ये 605 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 207 येईल. उत्तर काय येईल 207 येईल. आता देखा तुम्ही नाटक काही गोष्टी समजायला सांगत देखा आता कोणत्याही संख्याला मधमा चा ची मराठीमा आणि हिंदीमा का की आज ज्या टाइमला त्या टाइमला ते गुणाकार समजा काय समजा गुणाकार समजा त्या दोन संख्या काय चिन्ह द्या गुणाकार चिन्ह द्या. ठीक आता आपण कोणती संख्या म्हणजे आता ती संख्या आपण काय म्हणू x म्हणू संख्या x म्हणू. ठीक आता
2/3 च्या 6/5. मग कोणत्या संख्येमुळे उत्तर काय येईल? 2/7 प्लस x बरोबर 2/. ठीक. आता आपण बॉळासर होतो बेरीज वजा पण आपण काय करतो? गुणाकार भागाकार. ठीक आहे. आता 3 1 3 3 दुनी 6 बी दुनी 4/5 अधिक x बरोबर 2/. ठीक आहे. आता x आहे. आता आपण हा इकडे जाणं मायनस होईल. 4/5 वजा 2/7 बरोबर x. उत्तर ते x येणार. आता या 7 आणि 5 दोघं संख्या विषम आहेत. ठीक. त्याच्यात गुणाकार म्हणजे काही नसावी. आता 7 5 35 5 7 35. ठीक आहे. छेदकायला समान आहे. ज्या संख्याने छेदले गुण त्या संख्याने आपण काय करतो? अंशले गुण. ठीक आहे. आता छेदकायला कॉमन 35. छेदका कॉमन जाय 35 जाय. आता 7 चौक 28 वजा 5 दुनी 10. ठीक आहे. आता छेद कॉमन जाय ना. आता 8 चा 2 घेतल्यावर 18. ठीक आहे. म्हणजे 2/3 च्या 6/5 मध्ये 18/35 ही संख्या मिळवल्यास उत्तर 2/7 येईल. त्यानं उत्तर असं राहतं. आता काय राहते का? जसं तुम्हाला याच्याकडे काठी केव्हा आली. ठीक. तर तुम्हाला मी आता उदाहरण लिहा. पुढे काही गोष्टी सांगा. एकदम साधन सरळ लेक्चर देखत चला. जी संख्या जर तुम्हाला फास्ट समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करत देखत चला. की त्यांना फायदा असावे आपले की तुम्हाला प्रत्येक गोष्ट शंका आहे त्या हळूहळू क्लिअर होत चालते. बाकी मग दुसरं काही विषय राहत नाही. पुढलं उदाहरण 4/5 च्या 4/5 च्या 2/3 मधून 2/3 मधून किती वजा केल्यास? तो कोणती संख्या वजा केल्यास? कोणती? एसआयपी विचार क्वेश्चन आहे. कोणती संख्या वजा केल्यास? वजा केल्यास उत्तर 403. उत्तर 403. ठीक. आता उदाहरण कन्फर्म करा. 4/5 च्या 2/3 मधून कोणती संख्या वजा केला? उत्तर 2/3 येईल. आता काय भानगडे? आता तुम्हाला बोललो. आता म्हणणं काय 4. ज्या संख्याला आता मला उदाहरण बोललो. ज्या संख्याला दोन संख्यांमधून चाचीचे किंवा हिंदी मग काकी के इंग्लिश ऑपस न दोघं संख्या काय गुण लागते. पण त्याला पुढे तुम्हाला एक्स काय भानगड काय राहते? जर तुम्हाला असं विचार x अधिक x बरोबर 2x. ठीक आहे. आता 2x वजा x बरोबर 1x म्हणा. ठीक. या काही गोष्टी आहेत की तुम्हाला या लक्षात ठेवणं पडते. कारण बेसिकली एक्स जो आहे तो खूप मॅटर करत. तो जर तुम्हाला नाही समजणार तर तुम्हाला काय नाही समजणार. त्याला ठीक आहे. आपण कोणत्या संख्या म्हणलेली वापरते काय म्हणू? एक्स म्हणू. संख्या काय म्हणू आपण? एक्स म्हणू. ठीक आहे. आता 4/5 4/5 च्या 2/3. आता आपण अधिक x म्हणजे संख्या मिळेल उत्तर काय? 4/3 राहणार. 4/3. अपूर्णांक तुम्हाला वाटतं थोडं सोपं नाही बरं का. आता हे गुणाकार करा. आता ते 4 त्रिक 4 दुनी 8 5 त्रिक 15 भाग मध्ये कोणता संख्या? ठीक. अधिक x बरोबर 4/3. x साठी जरा मायनस होईल. प्लस इकडे मायनस. ठीक. 8/15 वजा 4/3 बरोबर वजा x. आणि एकदम प्लस होईल तर वजा घ्या. आता देखा आता 8/15 आहे. 8/15 यासाठी 5 ने 2 नबळी 1015. ठीक. ज्या संख्या छेदक होतं त्या संख्येने अंश गुण लावा. आता 8 कॉमन 15 आहे. आता 4 पंचे 20. ठीक आहे. आता 8 मधून 20 मधून 8 किती वरून तुम्हाला आला
छेद 15 चिन्ह मायनस कारण मोठी संख्या. आता परत 3 चौक 12 3 पाचे 15 म्हणजे वजा 4/5. 4/5 च्या 2/3 मधून 4/5 ही संख्या वजा केल्यास उत्तर 4/3 येईल. असा तो प्रश्न होता. लिहा. पुढलं उदाहरण आहे. असं अपूर्णांकानं खूप इंटरेस्टिंग उदाहरण तुम्हाला प्रत्येक लेक्चर देखायला भेटतील. प्रत्येक लेक्चर प्रत्येक सिरीज येते फक्त देखत चला. तुम्ही हळूहळू प्रत्येक गोष्टी क्लिअर कर देण्याची जबाबदारी म्हणून. ठीक. हा जो आपला क्लास आहे तो गोरगरीब कोर्ससाठी आहे आणि ज्या पोर्टला काहीतरी आयुष्यमा करणं आहे नवीन त्या कोर्ससाठी नक्कीच आपला क्लाससाठी त्याचं वेलकम आहे. तुमच्यासारखा कोणी गरीब दिवाना कोर्स असेल तर आपला क्लास लिंक शेअर करा जेणेकरून त्यातले विचार असले पैशाचा प्रॉब्लेम असला त्यातले मोफत बॅचअप फ्री भेटेल. ठीक. 405 मध्ये उदाहरण 14. 405 मध्ये कोणती संख्या 5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 1/8 येईल. आता देखा कोणती संख्या म्हणा त्या ती संख्या आपल्या गावांच्या पुढे x मानच्या पुढे. ठीक. आता कोणती संख्या म्हणतो आपण काय मारू संख्या x मानू आधी. ठीक. आता 405 मध्ये 405 मध्ये कोणती संख्या मिळेल उत्तर काही 108. आता x प्लस येणार मायनस येतो. आता हा प्लस 1 ते मायनस 1. ठीक. 405 वजा 108. आता छेद समान करा. आता जे का 5 आणि 8 प्लस आहे तुम्हाला 40 100 टाका. 4/5 वजा 1/8. आता गुणिले 8 गुणिले 5 8 पंचे 40 ज्या संख्येचे छेद त्या संख्येने गुणले 5 8 40 येणार पुरे 8 8 8 40 छेद जातून आता कॉमन 40 छेद काय जाय कॉमन 40 आहे. 8 चौक 32 5 1 32 म्हणून 5 गुणिले तुम्हाला 27 27 चे. ठीक आहे. आता टॉपिकला आपण अपूर्णांकांना पूर्ण उदाहरण लिहिलं. कसं आहे की ज्या तुम्हाला थोडा अपूर्णांक बेरीज वजा बाकी त्यांना मग संख्या कोणती मिळेल कोणती मायनस करी कोणती प्लस करी यांना ज्या फिरेशनच्या उदाहरणातच त्या आपण आज यांना शिकलो. ठीक. आता पुढलं जे लेक्चर आहे आपल्याला. ठीक आहे. त्या येणार बेस पुढलं लेक्चर आहे. ठीक आहे. आपला क्लासले आणि आपला युट्यूब चॅनल असं जोडीसन राहा. तुम्हाला नेहमीच नवनवीन उदाहरण शिकायला भेटतील. भेटू पुढलं लेक्चर आहे. तोपर्यंत जय गांधेश.